तर मित्रांनो, आज मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या राधानगरी या तालुक्यामध्ये आलेली आहे। सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा तालुका इथल्या आधुनिक शेतीसाठी, नैसर्गिक संपन्नतेसाठी आणि जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे। हॅलो फ्रेंड्स, ट्रॅव्हलर मम्मीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी कोल्हापूर शहरात आली आहे। कोल्हापूर शहरामधल्या कालमवाडी धरण परिसरामध्ये मी आली आहे। इथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हे धरण दिसतंय। हा इथे असा बोर्ड आहे, छत्रपती राजश्री छत्रपती शाहू सागर असं या धरणाचं नाव आहे। आणि समोर इकडे पुढे पूर्ण ही वॉटर बॉडी दिसते, पूर्ण धरणाचं पाणी आहे इकडे। दूधगंगा नदीवर वसलेलं कोल्हापूरमधलं हे सर्वात मोठं धरण आहे। मी या कालमवाडी धरण आणि या परिसरात माझा एक मित्र अमृत आणि त्याचा ग्रुप आहे, हे याच कोल्हापूरमधलेच आहेत। आणि ते ह्या ट्रिप्स अशा अरेंज करतात की इथे येऊन तुम्ही कॅम्पिंग करू शकता, त्याच्यानंतर इथे ते जेवण प्रोव्हाइड करतात, त्याच्यानंतर स्नॅक्स प्रोव्हाइड करतात, एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊ शकतो। त्याच्यानंतर इथे प्री वेडिंग शूट्स वगैरे अरेंज करतात। आणि इथली जंगल सफारी दाजीपूर म्हणून इथलं जवळचं जे जंगल आहे त्या जंगलची सफारी पण ते अरेंज करतात। तर मी माझ्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर देते। तुम्हाला इथला हा एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल छान, तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। इथे कालमवाडीमध्ये येण्यासाठी कोल्हापूर शहरापासून हे 60 किलोमीटरवर आहे। प्रेफरेबली तुम्ही इथे पर्सनल व्हेकल आणू शकता। धरणाच्या बाजूला लेफ्ट साईडला ऑथराइज्ड अशी पार्किंग नाही आहे, पण इथे रस्त्याच्या बाजूला इथे अशा लोकांनी गाड्या पार्क केल्या आहेत। सो आपण आपलं पर्सनल व्हेकल इथे पार्क करू शकतो। सो मी आता धरणाच्या मागच्या बाजूने आतमध्ये आले आहे। मागे पूर्ण झाडं पाहू शकता तुम्ही आणि समोर हा असा व्ह्यू आहे, पूर्ण छान ही झाडं आहेत जवळच। आणि ह्या धरणाचं पाणी तुम्ही पाहू शकता की पूर्ण क्लिअर आहे। इथे मी एक ऑब्झर्व केलं आहे की इथे खूप सारी लोक बॉन फायर करतात, त्याच्यानंतर खूप साऱ्या फॅमिलीज इथे येतात। धरणाच्या परिसरात येत असताना आणि तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की काळजी घ्या, कारण हे धरण खूप मोठं आहे। पाणी जसं जसं पुढे जाऊ तसं डीप आहे। सो मुलांना घेऊन आलात आणि जर पाण्यात उतरत असाल तर प्लीज तुम्ही केअरफुली राहा। हा धरणाचा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे खूप सारं प्लास्टिक पाहायला मिळतं मला। इथे खूप सारं प्लास्टिक दिसतंय। सो आणि ॲज अ टुरिस्ट आपण जेव्हा इथे येतो तेव्हा आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की एवढ्या सुंदर परिसरामध्ये आपण प्लास्टिक टाकतो, कचरा काढून टाकतो, तो अवॉइड करायला पाहिजे, कारण इथे आजूबाजूला खूप सारी माकडं आहेत, तर ते माकडं प्लास्टिक खाण्याचे चान्सेस आहेत। जर तुम्ही कोल्हापूर शहरात आलात तर कालमवाडी धरण हे नक्की व्हिजिट करायला या, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे इथला। आणि कालमवाडी टुरिझम ह्या ग्रुपला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे खूप छान छान पॅकेजेस आहेत आणि आपण एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊ शकतो इथे।